गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कशा आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? फार सुंदर दिवस, फार सुंदर दिवस याच्यासाठी कारण मार्केटनी आज खालचा आणि वरचा दोन्ही साईडचा ट्रेड दिला. ह्याला बोलतो आपण व्ही शेप रिकव्हरी ट्रेड सेटअप्स. म्हणजे चालू झाला, ओके, तोच डायरेक्टली खाली आला. बघा इकडनं 9:15ची कॅन्डल आहे ही 17 ऑगस्टची, बरोबर त्याच लेवलला आल्या. क्लिअर वरती आपण बघूया जरा. हे बघा, इकडनं चालू झाला, खाली आला, वरती लागला. बघा ह्या गोष्टीवरती आपण ठाम होतो की पॅरलर झोन चाललेला आहे. ओके, आपण काही 340च्या 320च्या खाली काहीतरी करू, 450 वरती करू, कारण हा पॅटर्न जो बनलेला आहे तो बरोबर आहे. मी तुम्हाला काल पण सांगितलं की मला एक ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे. आता ती ग्रीन कॅन्डल वरती व्हावी किंवा खालनाशी वरती जावी किंवा अशी व्हावी, कसं असू दे, पण शेवटी ट्रेड असतो. एक खालचा ट्रेड, एक वरचा ट्रेड. दोन्ही ट्रेड मध्ये चांगलं प्रॉफिट ज्यांना भेटलंय त्यांचे खूप आभार, धन्यवाद. मी सकाळचा ट्रेड करू शकलो नाही कारण का मी सकाळी ट्रेड केला नाही, पण त्यानंतर ह्या ट्रेडमध्ये हमखास मजा आली. आमच्या ताई आहेत, त्यांनी आम्हाला इथे मेसेज पाठवला ग्रुपवरती की आम्ही त्यांना वागिन बोलतो, तर त्यांनी सांगितलं सर आरएसआय डायव्हर्जन दिसतंय. बोललो बरोबर आहे, 5 मिनिटामध्ये 15 मिनिटं आरएसआय दिसते. आरएसआय इज नॉट सपोर्टिंग, बट इफ मार्केट सस्टेन 480च्या वरती देन मुवमेंट इज एक्सपेक्टेड. होल्डिंग वाला ट्रेड बनणार आहे, बिंदास होल्ड करा. आणि काय झालं, शेवटी मार्केटने चांगला मुवमेंट दिला. 380ची जी लेवल होती, सॉरी 280ची लेवल होती, ही बघा आपण क्लिअरली बघू इथे. 280ची लेवल जी होती तोडताच मार्केटने एक चांगला मुवमेंट दिला. हा मुवमेंट घेणं जरासं रिस्की होतं. याचं कारण तुम्हाला सांगतो. बघा सायकोलॉजिकल ट्रेडिंग मध्ये हे विषय येतात, ते खूप समजणं आवश्यक आहे. बघा इकडनं जो ट्रेड खाली आलाय ना आणि जो परत वरती आला, मी वरच्या साईडला खेळणार होतो, त्यामुळे वरचा ट्रेड घेताना मला अशी काय भीती होती, कारण का मार्केट परत रिव्हर्सल करेल. कारण एक पॅटर्न जो बनलाय ना, हा पॅटर्न बनू शकतो खाली येण्यासाठी. ओके, खाली ट्रेंड लाईन लागली, वरती ट्रेंड लाईन लागली, सांगू शकत नाही. त्यामुळे ओवाय पीसीआर रेशो ह्या गोष्टींवरती मला वाटलं की आज मार्केट खाली नाही वरती जाणार आहे, त्यामुळे मी खालचा ट्रेड घेतलाच नाही, वरचेच ट्रेड घेतले. ओके, दुसरी गोष्ट, मार्केट 280च्या इथे लेवलच्या वरती टाकण्याचं कारण काय? सस्टेन 280च्या वरती का? तुम्ही जर बघाल ना, क्लिअर कट इश्यू आहे. बघा 280 दिसते तुम्हाला का? ते बघा खूप वेळ इथे राहिले आणि मार्केट इकडे येऊन थांबले, त्यानंतर खाली आले. त्यामुळे 280ची लेवल फार इम्पॉर्टंट होती, 380ची लेवल फार इम्पॉर्टंट होती, त्यानंतरच्या गोष्टी. पण रनिंग ट्रेड मध्ये मला 280ची इथे, कारण इथे पुलबॅक पण झालेला आणि त्यानंतर मार्केटने चांगला ट्रेड दिला. इथे काही चांगले कॅप्चर्स पॉईंट झाले, खूप बरं वाटलं, सगळ्यांनी प्रॉफिट केले. त्यानंतर हा पण एक ट्रेड लाईव्ह मध्ये मी डिफाईन केला होता. याचं कारण काय? कारण काय होतं, कारण का मार्केट काय करतो ना, 5 मिनिटावरती जर मी आलो ना, तर मला वाटत होतं की मार्केट डे हायच्या जवळ आहे आणि मार्केट इकडनं रिजेक्शन घेऊन मार्केट वरती जाईल, आणि तेच मार्केटने केलं शेवटी. आणि हा मोमेंट मी पकडला. काही 10-15 पॉईंटचा ट्रेड होता, तो घेतला. लाईव्ह मध्ये सगळ्यांनी बघितलं, एक्झाम्पल त्यांना दिले, शिकले, समजले. लाईव्ह वरती समजणं खूप अत्यावश्यक असतं, कारण ओवाय काय दाखवते, पीसीआर रेषा काय दाखवते, पण सायकोलॉजी काय हे त्यांना कळलं. आणि त्यांचा पण चांगलाच 8व्या बॅचचा लाईव्ह चालू आहे. त्यांचा आता प्रॅक्टिस सेशन असतो, पण दुपारचा पण 2-3 तासाचा सेशन असतो, ज्यांनी लाईव्ह ट्रेडिंग शिकता येते. ते पण तयार झाले, सज्ज झाले ट्रेडिंग करण्यासाठी. त्यामुळे येणारे त्यांची पण दिवस खूप वेगळे असू शकतात, चांगले असू शकतात, आणि ते करून दाखवतील याची त्यांना अपेक्षा आहे, कारण का मी त्यांच्याबरोबर आहे. ओके, कोण जर आपल्या बरोबर असेल ना, तर चालायला मजा येते. जो वाट असते ना, रस्ता जो असतो ना, तो पटकन निघून जातो. ना ते एकटे समजा चालायला खूप टाइम लागतो आणि वेळ पण खूप लागतो. ठीक आहे, तर हे सायकोलॉजिकल ट्रेड्स आहेत सगळे. आता येऊया, बघूया एक्झॅक्टली मार्केट काय करण्याचा प्रयत्न करते. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मी जर बघतोय ना, तर मार्केटने डबल बॉटम बनवलेलंच आहे. बघा, ओके, मार्केट इकडे रिव्हर्स करते आणि मार्केटने जसा आपला पॅटर्न जो होता वर खाली तर तो पण आलेला आहे. ओके, मार्केट खाली नाही आले, मार्केट वर आले, बरोबर. पण इकडे मार्केटनी आज सीएससीच्या ह्यांनी पुरी घाण करून टाकली. काय केलं, मार्केटने चांगला रिटेस्ट घेतला आणि मार्केट वरती जाण्याच्या कगार होते. ते मार्केटने इकडे क्लोजिंग द्यायला पाहिजे होती ऍक्च्युअली, पण ती दिली नाही. का नाही दिली? कारण का गेम झाला. ठीक आहे, आता उद्याचं मार्केट माझ्यासाठी खूप आहे ना, 320च्या वरती, जसं आपण हा आराखडा पहिला लावलाय 320च्या वरती,
तर हा आराखडा तसंच राहणार आहे. 320च्या वरतीच मला काय करायचं असेल तर मी करणार आहे. ओके, तर 320च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर इथे मोठा स्पाइक येण्याची शक्यता जास्त आहे. एका तासावरती येऊन बघतो ना मी, तर मला इथे आहेत ना, तुम्हाला आवर्जून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा, दिसते का लेवल? हे बघा, इथे 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 आणि इथे. म्हणजे काय, जर 280च्या खाली मार्केट आलं, कुठे 280च्या खाली मार्केट आलं, तर मग खालचे ट्रेड ऍक्टिव्हेट होण्याचे चान्सेस आहेत. मार्केट बघ मग 120 पर्यंत येऊ शकतं, कारण का आता टॉपला आहे, तर खाली इथे येऊ शकतं. पण मला असं वाटत नाही की पटकन मार्केट खाली येईल, कारण का ओवायपीसी रेशो खूप स्ट्रॉंग आहे. ओके, दुसरी गोष्ट, डेलीवरती जो आपण विषय काढला होता की मला इथे एक ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे, तर ग्रीन कॅन्डल न बनता एक रेड कॅन्डल बनली, पण एक हॅमर बनलेली आहे. ठीक आहे, उद्या पण मला असं वाटतं की इथे आहेत ना, एक ग्रीन किंवा रेड कॅन्डल बनली पाहिजे. मग मी सांगेन की इथे एक रिटेस्ट साठी मार्केट ट्राय करते, कारण का बघा ना, पॅटर्न असं लागलेलं आहे. ठीक आहे, पॅटर्न असं लागलेलंच आहे. ओके, दुसरा मी जर पॅटर्न बघतोय ना, तर तुम्हाला ना डेली टाइम फ्रेम मध्ये ना एक चांगला पॅटर्न दिसेल बघा. हा माहिती ना कितपर्यंत बरोबर आहे चुकीचा आहे, पण जर पॅटर्न बनत असेल तर मग मार्केटला खाली येण्यासाठी मग कोण रोखणार नाही आणि इकडनं मार्केट रिटेस घेईल. हे बघा, हे सगळे चार्ट पॅटर्न आहेत. मला जे दिसते तुम्हाला दिसेल का नाही, तुम्हाला काही वेगळं दिसेल जे मला दिसत नाहीये. त्यामुळे हे ह्या गोष्टी आहेत. पण माझ्यासाठी उद्या येत नाही, ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे मला अजूनही. कारण का जर इथे ग्रीन कॅन्डल आली तर मी समजेन की इथे मार्केट स्टेबिलिटी घेत होल्ड करत आहे आणि इकडे एक मुवमेंट वरचा येईल. गरज नाही की मार्केट इथपर्यंतच तुमच्या लेवलला येईल करून, पण ठीक आहे, टेक्निकल वरती जर स्ट्रॉंग असल्यामुळे मार्केट नक्कीच येईल. ओके ओके, दुसरी गोष्ट, सेबीने सांगितलंय की सीएससीचा जो निर्णय आहे त्यांचा चेंज करणार, ते चेंज नाही करणार. ती लोक त्याच्यावरती संशोधन करणार, रिसर्च करणार, पण ते बंद नाही करणार. त्याच्यावरती कुठलीही त्यांना गरज नाहीये. त्यांचं म्हणणं काय आहे की ट्रेडरनी आम्हाला सांगू नका आम्हाला काय करायचे ते. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही तुमच्याप्रमाणे करा. सगळ्यांचे दिवस असतात, आमचा पण दिवस येईल. त्यामुळे मार्केटची परिस्थिती आता जर साईडवेज जी आहे ना ती थांबेल. ओके, पण येणाऱ्या दिवसामध्ये काही ना काहीतरी गोष्टी घडून येतील आणि तेच आपल्याला शिकायचं, तेच समजायचं आहे. ट्रेडर म्हणजे कोण आहे? जो डॉक्टर आहे, त्याला रोज अभ्यास करायला लागतो. कुठली औषधं आहेत, कुठली आजार आला नवीन आलाय, कुठला आजारामध्ये काय अपडेट झालेले आहेत का, मशिनीमध्ये कुठे अपडेट झाले आहेत का, कुठला प्रकार आपण अजून चांगला करू शकतो पेशंटला सांभाळायला. वकील, लॉयर्सना सगळे आपले नियम, लॉस, जे रूल्स आहेत ते वाचायला लागतात. अपडेशन कुठलं चेंजेस काय झाले त्याच्यामध्ये लॉ मध्ये, तसंच मार्केटमध्ये पण आपल्याला चेंज लागतंय. सगळ्या गोष्टी समजाव्या लागतात. हा पण एक निव्वळ अभ्यास आहे आणि तो अभ्यास तुम्हाला यशस्वी बनवू शकतो. पण पुरा अभ्यास आला तर 35% काट्यावरती पास होऊन याचा काही फायदा नाही. तुम्हाला इथे सक्षम होण्यासाठी पूर्ण अभ्यास करणं जरुरी आहे. ठीक आहे, तर येऊया आता उद्याच्यासाठी काय. बघा, इथे जी ट्रेंड लाईन लागली ना, ती ट्रेंड लाईन मी ठेवतोय, कारण का इथे खूप सिक्वेन्स ट्रेंड लाईन लागली, ही काउंट टाकतोय. कालचं तिथे तसंच आहे, पण इथे एक गोष्ट मी बघून घेतोय की जर मला ट्रेड खालचा घ्यायचा असेल तर मी लगभग 260च्या खाली, आणि वरती असेल तर मी लगभग 320च्या वरती, किंवा ही लाईन 350 वरती, तर मी लगभग हीच पकडतो. एक इथे आहे, इथे आहे, आणि इकडं मार्केट खाली आहे. त्यामुळे 350 ही माझी लेवल आहे. म्हणजे 350च्या वरती मार्केटने रिटेस्ट देऊन वरती जायला पाहिजे 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग. आणि जर खाली असेल तर मार्केट 280ला रिटेस्ट करून मार्केटने खाली यावं. आता आपलं चार्ट पॅटर्न बरोबर चाललेला आहे. 18 तारखेचा गेम आहे. उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, निफ्टीची वीकलीची लास्टची एक्सपायरी आहे, त्यानंतर पूर्ण मंथली एक्सपायरी होणार आहे. त्यामुळे प्रेशर तर नक्कीच असणार आहे आणि मार्केट उद्या काही ना काहीतरी देऊन जाईल ही अपेक्षा मला आहे. बघा, नंतरच्या लेवल जर तुम्हाला वरच्या साईडला बघायचे असेल तर 420 आहेत. ओके, इथे 520 आहेत, आणि डायरेक्टली मग आपल्याकडे 580 ची लेवल आहे जी वरच्या साईडला मला दिसत आहे. ठीक आहे, खालच्या साईडला मला डायरेक्टली 120 दिसत आहे. नो डाऊट, कारण का खालचा प्रेशर आहे ना, खालचा प्रेशर बघू शकतो. पण त्यासाठी ना आपल्याला 10 वाजेपर्यंत थांबायला लागेल, पीसीआय रेशो बघायला लागेल, ओआय डेटा बघायला लागेल, सायकोलॉजी ट्रेडर्स काय होत आहेत ते बघायला लागतील, त्यानंतरच ट्रेड करायला लागेल. ठीक आहे, उगाच घाई गडबड करू नका. पैसे कमवायच्या नादामध्ये डबल ट्रेड, ओव्हर ट्रेड, क्वांटिटीज जास्त घेऊ नका.
नक्कीच उद्या निफ्टी तुम्हाला काही ना काही ते देण्याचा प्रयत्न करेल, पण त्या प्रयत्नाच्या होण्याच्या अगोदर जर तुम्ही प्रयत्न केलात ना, कसं असतं माहितीये की किनाऱ्यानं येताना बोट तुम्ही मध्येच जर उतरलात ना, तर तुम्हाला स्विमिंग करत पोहत यायला लागेल. किनाऱ्यावरती बोट येऊ दे तेवढा तर पेशन्स ठेवा, त्यानंतर तुमची जमिनीवरती तुम्ही चालू शकाल ना. मध्ये उतरणारे कुठेच पुचत नाहीत, सरळ खाली डुबतात. लिहून घ्या. त्यामुळे मी हर वेळेला सगळ्यांना सांगतो की डिसिप्लिन, पेशन्स, सेटअप, रूल्स हे जरुरी आहे. पहिले थांबायला शिका, सगळ्या गोष्टी समजा, त्यानंतर करा. ठीक आहे. तर येणाऱ्या दिवस तुमचा उद्या ग्रीन मध्ये क्लोजिंग होईल ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. व्हिडिओचे कंटेंट तुम्हाला जर समजले असतील, आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, हसत राहा, बी पॉझिटिव्ह. आजच्या पुरती एवढंच. मला ऐकण्यासाठी खूप खूप आभार, धन्यवाद. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.